तुम्ही सत्तेत जाताय का? मी तुम्हाला सांगू, गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही करता. म्हणजे आता माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार. पण तुमची काही चर्चा होती की भाजपसोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का? काही आमच्याशी कोणी बोलत नाहीये, आम्ही कुणाशी बोलत नाही. हा विषयच नाही. म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही TV वर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही. पण ठीक आहे, आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. त्यामुळे असा मी विचार करते आणि पुढे जाते. मर्जरच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे, कारण वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं आहे. कुठल्या मर्जरबद्दल? एनसीपी अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणीधुणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही. कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात. मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेला, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही. आता आम्ही आमच्या मार्गाने, ते त्यांच्या मार्गाने. पार्थ पवार आणि सुरेंद्र पवार वगळता बाकी जे नेते आहेत त्यांच्याकडचे ते आता विलिनीकरणाला राजी झालेत, पवार साहेबांच्या भेटी घेत आहेत असं सांगितलं जातंय. काय सत्य आहे? आदरणीय पवार साहेबांना कोणीही भेटलेलं नाही. प्रफुल्लभाई अनेक वेळा आमच्या घरी गेले 60-50 वर्ष येत आहेत. तसे ते कधीतरी येतात, कधी लपून छपून येत नाही. सुनील तटकरे एकदा आले होते, पण जसे सुनील तटकरे आले तसे भुजबळ साहेबही आलेले आहेत मागे. अनेक आमदार येतात, मकरंद पाटील येतात. कारण का आमच्यामध्ये ठीक आहे, त्यांनी एखादा निर्णय घेतला, पण आम्ही आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध म्हणजे रेवतीच्याही लग्नाला हे सगळेच आले होते. त्यांना आमंत्रणही होतं. भुजबळ साहेब आशीर्वाद द्यायला आले होते, मकरंद आलं होतं, किती लोक आले होते. फक्त हसन मुश्रीफ आले नव्हते, बाकी सगळेच आले होते आणि सगळ्याच पक्षाचे लोक आले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय 2-3 वर्षापूर्वी झालं, मी मूव्ड ऑन आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि आम्ही आमच्या घरामध्ये समाधानी आहोत आणि सुखी आहोत. काँग्रेसमध्ये देखील विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होतात. या संदर्भात देखील तुम्ही एकदा भाष्य करू नका. काय विषय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा कुठेही विलिनीकरणच्या चर्चेत नाही. काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला नाही. आणि आमचे आणि काँग्रेसचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. म्हणजे मी दिल्लीला आल्यावर दरवेळीच मी प्रियंका गांधींची वेळ मागते. शक्य असेल तर आम्ही नक्की भेटतो. महाराष्ट्रात काय चाललं आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याची, याच्यावर अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा होते. अनेक JPCमध्ये प्रियंकाजी आणि मी एकत्रही आहोत. त्याच्यामुळे मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यामध्ये काय चर्चा झाली पाहिजे किंवा राहुलजींची मी वेळ घेते आणि त्यांच्याशी संपर्क साधून काय साधारणपणे राज्यात चाललेलं आहे किंवा देशात चाललं आहे याची चर्चा अनेक वेळा आमच्या सगळ्यांमध्ये होते. आमचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहेत. राहुलजीही रेवती आणि सारंगला देईल, आशीर्वाद द्यायला सदी खडके साहेब असतील, हे सगळे आले होते आणि त्याच्यामुळे आम्ही एक मित्र पक्ष म्हणून आम्ही कालही एकत्र होतो, आजही हो आणि उद्याही.